आज धो पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्ही माझ्या मागे जर पाहाल तर नदीचं संपूर्णपणे पाणी हे खदूळ झालेलं आहे आणि वरती आकाशसुद्धा हे संपूर्णपणे काळ्या ढगांनी असं आच्छादित झालेलं आहे आणि साधारणपणे धो पाऊस पडायची शक्यता आहे. तर तुम्ही माझ्या मागे हे पाणी बघू शकता. सुंदर खैचो वासो वासो खाली गेलो. पाऊस एवढं लागलेलो. आता तुम्ही जर बघशाल ह्या बाजूक तर हे बघा वरच्या बाजूक पाऊस असो भरलेलो हा. गीता की हय काम करता रान काढता ह्या बाजूक आणि त्यानंतर मी हय इले ही सोनाली काकी त्या बाजूक आहे बांधाच्या तिकडच्या टोकावर एकदम भीत भीत काढता कसा तरी. काकी म्हणता भियाली हय. ही बघा हयच बाजूक मसवटी हा. काय भीता काय भिऊचा काय नाही. तर बऱ्यापैकी कोपरे लागलेले आहेत छानपैकी एकदम मस्त दिसता. पण जर तुम्ही नदीएक जर पाणी बघितलास तर पाणी एवढा खदाळला आणि एवढा व्हावता जसो काय हौरच इलेलो हा मोठो. आणि जर तुम्ही वरती बघशाल हे बघा वरती काळे काळे पिंजलेले ढग. बावडीत पाणी बघा केवढा इला. एवढी खोल बावडी आहे ही. हे बघा 12 फूट खोला बावडी 12 फूट आणि पाणी पुरा निवळ लागला. 10 फूट पाणी पुरा गज भरला एकदम निळा शार असा गार गार. सुंदर बाब म्हणजे जर ह्या ठिकाणी आपण जर पाहिले ही जी मुळं आली आहेत फणसाचं झाड आपलं त्याच्यानंतर हे आंब्याचं झाड आणि हे बघा हे एकंदरीत हे पूर्णपणे या झाडांच्या मुळांनी आणि ह्या झाडाने संपूर्णपणे ह्या पात्राला धरून ठेवलेले आणि ही सुंदर अशी नदी प्रवाहित होते. तुम्ही पाण्याचा वेग बघा खरोखर सुंदर विहंगमय असं हे दृश्य. जणू काही कोकणातला नदी आणि नदी सोबतची ही धमाल. सुंदर अशा ह्या घनदाट वनात ह्या वनांमधून जणू काही धावत 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 जाणारी ही पाण्याची साखळी आणि हा नदीचा प्रवाह एवढा सुंदर फेसाळ असं वातावरण आणि त्यातच ही हिरवळ. एक पाहत असाल की ह्या ठिकाणी नदी प्रवाहित होते सुंदर. आपल्याला कळते की अनेक तुम्ही जर मागे बघाल तर अनेक असे डोंगर आहेत आणि ह्या डोंगरातूनच विविध प्रकारे जे काही जलस्रोत असतात ते संपूर्णपणे वाहून शेवटी जमिनीसोबतच आणि जमिनीच्या वरतून शेवटी नदीत येऊन मिसळतात. आणि त्याच्यानंतरच बघा आता तुम्ही पाहत जर असाल तर वरती एक थेंब पाऊस नाही चालू आहे. वरती आपली भातशेती आहे ती मागे टुमदार अशी नारळाची झाडं उभी आहेत आणि हे कोकम म्हणजेच रतांब्याचं. आणि जर तुम्ही इकडे जर बघाल हे बघा जमिनीच्या खालून सुंदर असा प्रवाह येतोय एकदम असं बोलतात ना की हे पाणी बघा किती गार आहे किती गार गार पाण्याचा प्रवाह आणि तो सुद्धा हा बघा जमिनीच्या खालूनच प्रवाहित होतोय. आणि मग जेणेकरून जे काही हा बघायला जर गेलं ह्याचा भौगोलिक जर आपण अभ्यास केला तर हा संपूर्णपणे खोलगट भाग आहे आणि या खोलगट भागाच्या ह्याच ठिकाणी ही वरती मातीच्या वरती अनेक मातीचे स्तर आहेत आणि सर्वात शेवटी तो बघा असा हा तो सह्याद्री पर्वत आणि तिथून जे काही पाणी असतं जे पाणी वाहत वाहत जमिनीत मुरत आणि शेवटी हे बघा कुठेतरी त्याला निचरा होण्याची जागा मिळते आणि त्याच्यातून हा बघा हा संपूर्णपणे पुन्हा हा प्रवाह पाण्यात वाहत जाते. सुंदर असं विहंगमय दृश्य. आवडलेली बाब माझी.
जर बघत असाल, दादा आलाय गाडी घेऊन, छानपैकी छत्री आहे, झोपला होता घरी. त्याला बोललेलो लवकरात लवकर आपण नदीच्या ठिकाणी जाऊ आणि शांतपैकी नदीचा आनंद लुटू, निसर्गाचा आनंद लुटू. पण त्याच्यापूर्वीच मी मोबाईल घेऊन खालती आलो आहे. आणि या बाजूला, इकडच्या बाजूला सोनाली काकी होती, आता ती अजून पण कामातच आहे. जे रान येतं आपल्या भातशेतीमध्ये, ते रान काढण्याचं काम चालू आहे. इकडच्या बाजूला गीता काकी आहे, तिला आपण मगाशीच बघितलं, हे उंच असं टोलीजंग माडाचं झाड. मी आता तिच्या खालती काही थांबत नाही, मी जातो आहे पुढे पुढे बांधावरून चालत, मस्त आनंद घेत, बॅलन्स करत करत, थोडा जरा समतोल साधत साधतच बांधावरनं जावं लागतं, नाहीतर थेट आपण भातशेतीमध्ये. चौथामध्ये झोपलोय छानपैकी. सर्वात महागडा असा हा बिछाना. बघतायत लोक काय झालं याला. त्या आईला बघून गेलं वाटतं माका. दारू पण झोपलो की काय. तर हेमंत मीरा असे चाललेत पुढे 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 कुत्र्याला घेऊन. ते पण असं वरती धुकं पसरली आहेत. आणि इथे आपलं हेमंत मिराशी. पाणी जेवढं खोल नाही आहे, चाललं आहे पाण्यात. आता तिथे झावळी आहे, पूर्ण झाड खाली वाकलं आहे. तर आज आपल्याला ड्रोन नाही ना, तर ड्रोनने खूप छान येतं. हे काळोख केलं आहे, काळोख केला आहे. तर पूर्णपणे निसर्ग हिरवा आणि वरती काळोख ढग असं झालेलं आहे. इथे बघा शेतीची कामं चालू आहेत. पूर्ण शेती आणि आपली मागे नारळाची बाग. आणि इथे कुठेतरी हेमंत मिराशी. आता 25x मध्ये पण आपलं रेकॉर्डिंग होतं. वा वा वा. मजा चालू त्याची. वा वा वा. आणि एवढा क्लिअरिटी मोबाईलला आपल्याला किती दिसतं देखील आहे. तर यांनी उडी मारली आहे पाण्यात. स्पेशली आंघोळ करायला हा आला आहे मुंबईवरून. याला नदीत आंघोळ करायची. कुत्रं पण म्हणता खुळं झालो, हा पळून गेला कुत्रा. बांधायला स्पीड मस्तच आहे एकदम. आणि मारा इथल्या इथून शॉर्टकट लगेच वरती. आता प्रो मोडमध्ये आपण रेकॉर्डिंग करूया. प्रो मोडमध्ये एक चांगलं आहे की एकदम स्मूथली झूम होतं, समजत पण नाही. क्लिअरिटी. चप्पल घालून कोण जातं आंघोळीला? चप्पल घालून आंघोळीला कोण जातं काय? ABP माझा तर हे वाटतोय तो एकदम. ते असतात ना, ऐकायला तर काही येत नसेल याच्यात. पाऊस झाला झाला. तो सांगतोय की पाणी वाढत चाललंय म्हणून मी आता बाहेर येतोय, बाकी काय नाही. झाली याची आंघोळ. पाऊस आता जोरातच आला एकदम. जबरदस्त स्पीडने आला पाऊस. इनोवा आली इथे. एकदम जोरदार पाऊस आणि स्पीड देखील वाढला आता पाण्याचा. वा वा वा. कुत्रा पळाला तिकडून, ते नेटमध्ये दिसतोय. डायरेक्ट ह्याच्यात गेला मंदिरात, आडोशाला. स्पेशली आंघोळ करायला आलीत माणसं गावावरून. 2 दिवसाची सुट्टी सोमवार मंगळवार टाकून. एकदम
लगेच अचानक बघा पात्र वाढलं, पाणी भरून आलं वरतून, माती इथे वरती चढली, याचा अर्थ पाणी वाढलंय आणि तुफान पाऊस पडतो, काहीच दिसत नाही समोर. छत्री गळकी आपली, हा मोठा प्रॉब्लेम आहे. मासा घेऊन आला हा पकडून. अरे जिवंत मासा आहे, जिवंत मासा आहे. टाक त्याला पाण्यात, टाक पाण्यात, टाक पाण्यात, टाक त्याला. चल, नाही नाही खात तर नाही, मग कशाला मासा पकडलायस? दे तर, टाक, जिवंत आहे. टाक त्याला पाण्यात, चल पाण्यात टाक रे, मग जिवंत आहे तो. आयला हा मासा घेऊन आला लोकांचे, जिवंत मासे घेऊन आला हा उचलून. काय बोलायचं याला. मासे आपण खात नाही ना, खेकडे खात, फक्त कोंबडी खातो. जिवंत मासा मारताना मला आवडत नाही, त्यामुळे मासे खातच नाही. कोंबडी पण मला माहिती आहे, पण कोंबडी आता सध्या इंजेक्शन देऊन वाढवली जातात, त्यामुळे कोंबड्यांचं एवढं काय नाही. पण मासे मला एकदम आवडत नाही, असं तडपड तडपड मरतात ही लोकांनी, मग खातात मीठ मसाला लावून. असं जे बघा इथे हाल, बिचारा आडोशाला थांबला आहे, कारण की त्याला भिजायचं नाही, त्यामुळे इथे कोकण म्हटलं की सगळ्यांच्या मनात येतात आंबे, काजू, फणस, आणि पावसात कोकण म्हटलं की सगळ्यांच्या मनात येणारं एकच, ते म्हणजे भात शेती. संपूर्ण कोकणात आणि कोकणपट्टीत एकच पीक घेतलं जातं पावसात, ते म्हणजे भात शेती. आपल्या गावात देखील आता भाताची लावणी झाली आहे आणि आता फवारणी चालू आहे, म्हणजे कीटकनाशकाने एक्स्ट्रा रान असतं ते मारून टाकलं जातं. जिकडे तिकडे पूर्ण सगळीकडे भात शेतीचंच काम चालू आहे आणि लोक काम देखील करत आहेत. भात शेतीचं काम चालू आहे सगळीकडे. आता आपण आलो आहे बावडीवर. आठवले असेल जागा, इथून आपण JCB नेला होता तिथपर्यंत. बावडी आता भरली आहे, पण इथे तर काम चालू आहे शेतीची जबरदस्त अशी. आणि आपली नारळं जे आपण साफ करायला आनंदवला आले होते, त्याची पानं काढायला, तसं तर इथून आपण असं चालत चालत जाऊया. चप्पल घालून येऊ नये, पण आपण स्लीपर आहे आणि आपलं वजन जास्त आहे, त्याच्यामुळे पाय दाबला जातो, म्हणून आपण इथे आलो आहे. आणि इथे आता ही झाडं जरा वाढली आहेत हाईट, जेवढी आपण ही साफ केली होती. केळी पण धरली आहेत, वा वा. आणि ही आपली बावडी, इथे आपण JCB नेला होता, मशीन काढला पण काढता आली नाही. इथे आता काकीचं काम चालू आहे. काकी हात तरी दाखव, पाण्या बघत तरी व्हिडिओत. हेमंत मिराचे काहीतरी घेऊन आलेत. साधारणपणे मला येऊन एक तासभर झालेला आहे. तर जेवढं आपलं ही भात शेती आहे, भात शेतीच्या इथे हा जो मधला भाग आहे, त्या ठिकाणी आपण जे अतिरिक्त जे तण असतं, म्हणजे जे गवत वगैरे आपण त्याला म्हणतो, तर हे काढायची पद्धत असते. तर ते आपण एक काढतो आणि हे झाल्याच्या नंतर आपण ते थेट त्या ठिकाणी खत म्हणून टाकतो झाडाच्या खाली, म्हणजे जेणेकरून भाताचीच वाढ होईल. तर हे बघा, ह्या ठिकाणी पण तुम्ही जर बघत असाल ना, हे बघा हे जे काय काय आलेलं आहे, ते बारीक बारीक गोष्टी त्या आपल्याला त्या टपात टाकायच्या असतात. इकडे टप घेतलेला आहे प्लास्टिकचा. आणि जर तुम्ही इकडे बघाल तर साधारणपणे खूप मोठं असं क्षेत्र, जवळपास 1 कोपरा, 2 कोपरा, 3 कोपरा, 4 कोपरे, 4 ने 4 8 कोपरे, असा 8 कोपऱ्यामध्ये हा भात लावलेला आहे. तिकडच्या बाजूला पण तिथे जर तुम्ही बघाल तर समजा की तिकडे तेच काम चालू आहे तण काढण्याचं. आणि ते बऱ्यापैकी इतर असल्याने तण काढलेले तिथे गोळा करायचे. पहिला नियम आहे की आपण शेतामध्ये चप्पल घालून येत नाही, चप्पल बांधावरती काढायची. आणि आता इथे नदीला पाणी आले, जी सुकलेली नदी आपल्या व्हिडिओमध्ये खालपर्यंत गेलेलो आहे मी. तर आता आपण शेतात हेमंत मिराशी आणि मी
हळूहळू व्लॉगिंग करत 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 शेतीपर्यंत आलो आहे. इकडे काकी आहे, ती करते कामं काय काय. तर गाव म्हटलं की हिरवळ आली एकदम सुंदर. आणि आता चालू आहे ऑगस्ट, ज्यातून 3 ऑगस्ट आहे. पुढच्या महिन्यात आहेत गणपती, तेव्हा ही जी आहेत रोपं ही बऱ्यापैकी एवढी एवढी वाढली असतील, म्हणजे कमरेपर्यंत लागतील. अरे वा, गाडी आली मागून. तर असा काहीसा एकदम सुंदर प्रवास आहे. प्रत्येकाने जाऊन या गावी, मजा येते. 2 दिवस जायचं, छान आस्वाद घ्यायचा. इथे तर आमच्या तर नेट पण नाही आहे आणि पाऊस मध्येच येतो आहे, मध्येच जातो आहे, तर ती एक वेगळी धमाल आहे. तर आता आपण उभे आहोत साकव, आपला फेमस जो आहे तो. या साईडला आपली टेमवाडी, त्या साईडला नावळे. तर सुमित गोंड जर बघत असाल तर हे या साईडला तुमचं घर आहे, आमचं घर तिकडे आहे. तर ही आहे आपली ऑगस्टची ट्रिप. मागे दिसत असेल एकदम, म्हणजे ढग वगैरे आलेत एकदम सुंदर. पाऊस येतो आहे जातो आहे. आता मी सेल्फीच्या कॅमेऱ्यातून शूट करतो आहे, तर मी कदाचित ते किती क्लिअर दिसेल माहीत नाही, पण पाऊस आहे, येतो आहे जातो आहे. मगाच्याच व्हिडिओवर बघितलं असेल, भरपूर असा मोठा पाऊस आहे. आणि आता पाऊस कमी झाला आहे. ही मागे नदी आपली फेमस, स्टँड बिन ते आम्ही आज आणलं नाही आहे. आम्ही असाच मोबाईल ठेवला आहे आणि शूट करतो आहे. आता आज आहे सोमवार, उद्या मंगळवार, आणि मला वाटतं एकतर उद्या किंवा रात्री किंवा परवा पण निघायचं आहे. 2 दिवस आपण आराम केला, एन्जॉय केलं, एकदम भारी वाटते.